गाडी इथंच आहे पण आणण्या वाचून राहील मग कोणाला तरी आणायला राहू दे आता काय हे आणता कानपुरात पण लावायची अडचण येऊ नये
ओके. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले, एका चिंतिता विठ्ठले. एका चिंतिता विठ्ठले विठ्ठली, एका चिंतिता विठ्ठली. साधनाचे तार उतरी पार, तयाने अमुपे केली, तयाने अमुपे केली, तयाने अमुपे. सर्व साधनाचे सार
नाही नाही सरळ सरळ अर्थात सारखं थप्पा द्यायचा छंद पाहिजे तेव्हा स्वराचा मेळ लागतो. सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार एका चिंतिता विठ्ठले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाची सार सर्व साधनाची सार सर्व साधनाची सार भव सिंधू उतरी पार भव सिंधू उतरी 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 उतरी
उतारे पार भव सिंधु उतारे पार 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 भव सिंधु उतारे 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 पार भव सिंधु उतारे भव सिंधु उतारे
विठ्ठला विठाला कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की शांत ब्रह्म एकनाथ महाराज की स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराज की गुरु राम गुरु सद्गुरु वेंकट स्वामी महाराज की नगद नारायण महाराज की सद्गुरु भगवान बाबा की सद्गुरु वामन भाऊ महाराज की सद्गुरु भीमसिंह बाबा की जय सद्गुरु रामदास बाबा की जय संत श्री मीरा महाराज की जय भगवान की हरि गोविंदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की जय महाराज भगवान बाबा की महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय जोग महाराज की जय सद्गुरु वेंकट स्वामी महाराज की जय नगद नारायण महाराज की जय सद्गुरु भगवान बाबा की जय गुरु वामन भाऊ महाराज की जय सद्गुरु भीमसिंह महाराज की जय गुरु रामदास बाबा की जय पार्वती पते शिव हर हर महादेव संत मीरा बाई साहेब की जय जय हॅलो चाटा नाही थापा हाणायच्या हरी काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार योग याग तपे केली जयानी अमुपे तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार येऊंत प्रविश्य मवाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवण त्वगादिं प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम नमन पांडुरंगाकारु प्रथम प्रथम नमन दुसरे जनाने संततिया दुसरे जनाने संततिया त्यांच्या गृहाने कधे जाविदारू त्यांच्या गृहाने कधे जाविदारू
त्यांच्या कृपादार नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मंगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशमालंदी वल्लभम। कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाची सार भवसिंधू उतरी पार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग प्राणी इंद्रिय दमन तनुसहित स्वगमन श्री हरी सुमन आणि जिजाऊ रमन असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा फार नाही परंतु 4 चरणाचा अतिशय सोप्या पद्धतीचा अगदी सर्वांच्या परिचयाचा अभंग आजच्या निरूपणाकरता निवडला। विठ्ठल विठ्ठल अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामाचं अलौकिक महत्व या अभंगातून प्रतिपादित करतात। विठ्ठल 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 प्रस्तुत अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामाचं अलौकिक महत्व प्रतिपादित करतात। अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याच्या दृष्टीने अगत्याचं ठरेल। पुण्यसलीला पवित्र अशा पावन भूमीमध्ये अखिल कुट ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याच्या पवित्र पावन अशा कुशीमध्ये दरबारामध्ये चालू असलेला हा भगवंताच्या कृपा आशीर्वादाने सकल संत जनांच्या कृपा आशीर्वादाने वैकुंठवासी
भगवती माता श्री संत मीराबाई महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सोहळा आणि या पुण्यतिथी महोत्सव सोहळ्यामधील पहिल्या दिवशीची सेवा हे पुष्प गुंफण्याचं काम माझ्याकडं आलं. विठ्ठल विठ्ठल सुंदर चालू असलेला हा उत्सव पुण्यतिथी महोत्सव आणि या पुण्यतिथी महोत्सवामधील माझ्या वाट्याला आलेली आजची ही प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा. आमच्या परमस्नेही परमश्रद्धे भगवती माता वारकरी संप्रदायामध्ये खूप ज्यांची महिला कीर्तनकारामध्ये हे का नाही ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते आमच्या परमस्नेही राधाताई आई साहेब यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली चालू असलेला हा उत्सव समस्त ग्रामस्थ महासांगवी पाटोदा परिसरातील सर्वच पंचक्रोशी मोठ्या आनंदाने उत्साहानं प्रेमानं हा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरे करतायत. त्यामध्ये अनेक गावची मंडळी आहे. या कार्यक्रमाला सहकार्य करणारी आपल्या परिसरातीलच नाही तर अगदी मुंबई पुणेपासून विदर्भापासून सहकार्य आवर्जून या कार्यक्रमाला करणारी मंडळी आहे. जातीनं वैयक्तिक लक्ष देऊन सर्व कार्यक्रमाची धुरा आमच्या आपल्या या परिसरातील आणि या महासांगवी संस्थांवरील श्री संत मीराबाई संस्थांवरील असणारे गायन सम्राट गानकोकिळा हरिभक्तपरायण आमचे विठ्ठलजी महाराज आहेत, हरिभक्तपरायण स्वामीजी आहेत. ही सर्व मंडळी अगदी महिना 2 महिन्यापासून हा उत्सव जवळ आला की स्वतःला वाहून घेते बरं का. सर्व मंडळी आहे. आता सर्वांचा नामनिर्देश जर करायचं म्हटलं तर मला अगदी 1 तास उरला आहे अशी अवस्था झाली. सर्वच मंडळी आहे अगदी लहान थोर सर्वच सहकार्य करणारे. अगदी सर्वांच्या चरणावर विनम्रतेने नतमस्तक होतो. आवर्जून एक नामनिर्देश करतो गडे की ज्यांच्यामुळं आपल्याला सुंदर असं नेतृत्व मिळालं, ज्यांच्यामुळं आपल्याला आई साहेबासारख्या महान साध्वी आपल्या या संस्थांना मिळाल्या त्यांच्या मातोश्री असणाऱ्या आमच्या अक्का एकदा आई साहेब त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हे जेवढं वैभव दिसतंय का अगदी त्या वैभवाला कारण म्हणजे माताजी त्यांच्यामुळंच आहे. नाहीतर खूप बिकट परिस्थिती होती. कारण मी माझ्या लहानपणीपासून पाहतोय. कारण त्यांचा संघर्ष त्यांच्या जीवनातील त्यांनी केलेले अपार अपार असे त्या आपल्या ताईवर संस्कार बरं का. आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल परिस्थितीमध्ये कुणीही परमार्थ करू शकेल महाराज. काय अनुकूल परिस्थितीमध्ये परमार्थच काय काही करू शकतो माणूस, पण प्रतिकूल परिस्थितीमध्येही टिकणं खूप कठीण आहे. खूप कठीण गोष्ट आहे, सोपी नाही. पण अगदी महाराज प्रतिकूल परिस्थितीमध्येही अगदी त्यांनी आपली कंबर कसून प्रयत्नपूर्वक ताईसाहेबांना घडवलं आणि त्यांच्या माध्यमातून होणारा हा उत्सव असो. सर्वच मंडळी सर्वांच्या चरणावर विनम्रतेने नतमस्तक होतो. आवर्जून कार्यक्रमासाठी लाभलेले महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक हरिभक्तपरायण ज्यांच्या मुखातून आपण आता सुंदर चाल ऐकली आमचे बिभीषणजी महाराज. इकडं दुसरे महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक अगदी आम्ही वायकर गुरुजीच्या सोबत होते तेव्हापासून बघत होतो. लय लहानपणीपासून बघतोय त्यांना मी. नुसतं बघतच नाही त्यांचं खूप गायन ऐकलंय. आणि आमच्या मतेबाबाचे तर फेवरेट गायक बरं का. कारण मतेबाबाच्या कॅसेटीमध्ये बऱ्याचशा कॅसेटीमध्ये महाराजांनी गायलं. आमचे हरिभक्तपरायण हरिभाऊ महाराज
तेही आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तसेच हरिभक्तपरायण ज्यांनी मागं चाल म्हणली ते हरिभक्तपरायण तांबडे महाराजही उपस्थित आहे. ही सर्व जुनी बुजुर्ग मंडळी आमचे दगडूदादा आहेत, आमचे भोसले महाराज आहेत, आमच्या संस्थेतील सिद्धेश्वर महाराज, गणेश आपलं ओम महाराज, हरिभक्तपरायण काय चैतन्य महाराज, हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज आणि आपल्या या सर्व मीराबाई श्री संत मीराबाई वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व भगिनी हेही सर्व उपस्थित आहेत. आणि मृदंगावर साथ करण्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील वैभव ज्यांच्याकडं पाहिल्यानंतर मृदंग देखील घाबरतो बर का असे. आणि महाराष्ट्रात ख्यातनाम वादक बर का, वादक भरपूर आहेत, पण भाऊ शब्द वापरतो मी, वादक भरपूर आहेत पण ते वादक दुसऱ्या वादकाला घडवितेनच याची शाश्वती नाही. काय अगदी आपल्या तुडीचं घडवितेन याची शाश्वती नाही. पण महाराज आमचे हरिभक्तपरायण जगदाळे महाराज, केशवजी महाराज जगदाळे, त्यांनी उभ्या महाराष्ट्रात जेवढी ख्यातनाम वादक म्हणून पाहताय ना तेवढ्याला घडवायचं काम आमच्या केशव महाराजांनी केलं. एकदा जोरदार त्यांच्यासाठी टाळ्या गेल्या पाहिजे. आणि त्यांचंच पुत्ररत्न असणारे हरिभक्तपरायण आमचे दिग्विजय महाराज, तेही आज आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. महाराजांनाही खूप खूप धन्यवाद. इकडं मृदंगावर साथ करणारे हरिभक्तपरायण हरिभक्तपरायण प्रवीण, नावातच प्रवीण आहेत, त्याच्यामुळे काय अडचण नाही आहे का नाही. असं प्रवीण महाराज आहेत, इकडं गणेश महाराज बरोबर ना, हां गणेश महाराज आहेत. असो सर्वच मंडळी आहे माझ्यासोबत आलेले हरिभक्तपरायण आमचे गोवर्धन महाराज खाडे हेही उपस्थित आहेत. आणि सर्व चोपदार मंडळी आमच्या गडावरले सगळेच चोपदार आज इथं आले. मला वाटलं मी गडावर तर नाही आज कीर्तन करायलो आहे का नाही, तसं गडच आहे हे, एक गडाची शाखा आहे का नाही. चला असो, सर्वच मंडळी पुनश्च एकदा सर्वांच्या चरणावर विनम्रतेने नतमस्तक होतो. जाता जाता हे बाबा म्हणीन सगळ्याचे आभार मानले, मी काय याचा घोडा मारला होय यानं, मी तिकडून बटन दाबल्यावर हे बोलन का नाही. हरिभक्तपरायण आमचे राधेश्याम जाधव, दीपक पवार, बरोबर ते दोघात मिक्स आहे का मग, बरं त्यांची सावलीन यांची भोंग आहेत का, बरं वा वा वा. पवार साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद. सुंदर अशी सिस्टीम लावली. थोडंसं जमलं तर द्या मला, मी जरा आधीच जाम आहे, जमलं तुम्हाला वाढवता आलं तर वाढवा नाही पण अतिशय उत्कृष्ट. कारण काय म्हणतात ना, शीतावरून भाताची परीक्षा होते आहे ना आणि तसं आम्हाला रोजच याच्याशी संपर्क आहे, त्याच्यामुळं चांगलं लवकर कळतं. अगदी उत्कृष्ट सिस्टीम लावली, त्याबद्दल तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. विठ्ठल. इकडं लाईव्ह करणारे हरिभक्तपरायण सांगळे महाराज तेही उपस्थित आहेत, त्यांनाही कोटी कोटी तुम्ही लाईव्ह बरं जाऊ दे आता नाही जास्त बोलत नाही. विठ्ठल सर्वच मंडळी आहे असं सर्वांच्या चरणावर विनम्रतेने नतमस्तक होतो. हा आपण किम निमित्ताने एकत्रित आलोय सर्वांना ज्ञात आहे. आज चालू असलेला हा उत्सव, चालू असलेली ही पुण्यतिथी, बरं पुण्यतिथी का करावी. कुठलंही कार्य आपण करत असताना, त्या कार्यामध्ये प्रवृत्त होत असताना सर्वप्रथम मनुष्य त्या कार्यातून मला काय प्राप्त होईल याची अपेक्षा करतो. एखादा मंद जरी पुरुष असेल तर तो कुठल्या कार्यामध्ये त्याच्या फलाशिवाय तो प्रवृत्त होत नाही. फल नसेल तो मनुष्य त्या कार्यामध्ये प्रवृत्त होऊच शकत नाही. सामान्य व्यवहारातली गोष्ट आहे. अगदी 3-4 वर्षाचं बालक असू द्या आणि त्याला जर आपण म्हणलं हे बाबड्या जाऊन तंबाखूची पुडी आण, म्हणता की नाही. हां तसलेच सध्या जास्त खादरावळे महाराज. लहान लेकरं असले की आपण लगे घरातल्या लहान लेकराला म्हणतो हे बाळू जरे पळत पळत जाऊन तंबाखूची पुडी आण. महाराज ते लहानपणीपासूनच तंबाखूची पुडी आणायला लागतं. ते जरा मोठं झालं की चोळाय चालू करतं. नुसतं तेवढंच नाही लय पुढचं पण आता इथं चापून चोपून नको. विठ्ठल
मला सांगण्याचं तात्पर्य ते लहान अगदी 2-3 वर्षाचं बालक जरी असलं त्याला जर आपण काही काम सांगितलं तर ते पहिलं त्याच्यातून पाहतं की याच्यातून मला फल काय पदरात पडेल. ते मग ते तंबाखूची पुडी आणतो गड्या, 10 रुपयाला तंबाखूची पुडी, पण 15 द्यावा लागते का? तेवढाच एक बिस्किटचा पुडा. चॉकलेट कॅडबरी, हा म्हणजे साध्या कॅडबरीसाठी तरी ते त्याच्यामध्ये काय होतं, त्या कार्य करण्यामध्ये प्रवृत्त होतं. एवढा मोठा आपण उत्सव साजरा करतोय, एवढं कार्य आरंभित केलंय, मग या कार्याचं फल काय? या कार्याचं फल शास्त्रीय भाषेत सांगायचं झालं तर अनिष्टाची निवृत्ती, इष्टाची प्राप्ती. विठ्ठल विठ्ठल आपल्यातील जी निगेटिव्ह ऊर्जा आहे ती कमी व्हावी आणि परमार्थाविषयी आपल्याला पॉझिटिव्ह विचार आपल्या अंतःकरणात उद्भवत व्हावेत, याकरता हा उत्सव आहे. चला याही पुढे जाऊन सांगू. पुण्यतिथी ही का करायची? कारण ज्या महात्म्यांनी ज्या तिथीला आपला देह ठेवलाय त्या तिथीला पुण्यवान केलंय, याही पुढचं सांगतो. पण ज्या महात्म्यांनी तुमच्या आमच्यासाठी देह जिजवलाय त्या महात्म्यांचे आपल्यावर उपकार असतात गड्या. काय त्या महात्म्यांचे आपल्यावर उपकार असतात. मग माझ्या वैकुंठवासी सद्गुरू भगवती माता मीराबाई, श्री संत मीराबाई यांचे आपल्यावर असणारे अनंत उपकार आहेत. त्यांच्या उपकारातून आपण उतराई झालंच पाहिजे. मनुष्य जीवनामध्ये 4 उपकार मानवी देहावर प्रामुख्याने सांगितले. कोण्या 4 उपकार? पहिले देवाचे उपकार, दुसरे ज्या मातृभूमीत जन्माला आलो त्या मातृभूमीचे उपकार, तिसरे मात्या पित्याचे उपकार आणि चौथे साधूचे उपकार. संतांचे उपकार काय सांगू आता, संतांचे उपकार संतांचे उपकार संतांचे उपकाराचा जरा थोडा विचार मागे ठेवू. 4 उपकार सांगितले. 4 उपकार ते साधू संतांचे. साधू संतांचे काय उपकार आहेत महाराजांनी प्रमाण दिलं. काय प्रमाण दिलं? काय सांगू आता संतांचे उपकार. संतांचे उपकार काय सांगू? तुकोबर आहे म्हणतात महाराज. संतांचे उपकार सांगण्यासारखे नाहीत, मज निरंतर जागविते. आपल्याला निरंतर सदैव सतत परमार्थाविषयी जागे करणारे संत आहेत महाराज. संत केवळ तुम्हा आम्हाला जागा करत नाहीत, संत संताला जागा करतात, संत देवाला देखील जागा करतात आणि मानवी देहाला देखील जागा करतात. चला अजून विषय लांबत जाईल. मला सांगण्याचं तात्पर्य हे संतांचे तुमच्या आमच्यावर जागे करण्याचे उपकार आहेत. याही पुढचे उपकार सांगू. तुकोबराय सांगतात, केले उपकार सांगू मी काय, केले उपकार सांगू मी काय, पावनरी ऐसी माय, पावनरी ऐसी माय, धर्म त्याचे देखिले पाय, दिले आशया भयनान गा.
म्हणतात की केले उपकार सांगू मी काय, बाप न करी माय न करी ऐसे संत करतात. काय जे उपकार बापही करू शकत नाहीत, जे उपकार मायही करू शकत नाही, ते उपकार आमच्यावर साधू संतांनी केले. मग माय बाप उपकार काय मानू मी पामरा, काय मानू मी पामर, काय मानू मी पामरा, काय मानू मी पामर, काय मानू मी पामर, काय मानू मी पामर. एवढा केला उपकार काय वानू मी पामर. कुणी म्हणावं तुकोबार आहे. केवढा उपकार केला या साधू संतांनी की ते उपकार कथन करता येण्यासारखे नाहीयेत. त्यांचं वर्णन किंवा त्यांच्या उपकाराचं कथन मी काय करावं, मी काय वर्णन करावं, मी वर्णन करण्याकरता पामर आहे. संतांनी म्हणावं पामर आहे, तिथं या पांडून कशाला टिमकी मिरवाव. विठ्ठल विठ्ठल नाही का लक्षात आलं. आमचं 4G बरं का. हा 4G मागं पडला आता 5G आलं लक्षात तर घेण्यात चाललं पुढं. विठ्ठल विठ्ठल चला काय तुकोबाराय म्हणतायत की महाराज त्यांचे उपकार मला कथन करता येणार नाही. जे आईने उपकार केले नाही, जे बापाने उपकार केले नाही, ते उपकार आमच्यावर साधू संतांनी केले. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय. पुढं कोणते उपकार केले, दिले अक्षय, दिले अभय दानगा. कोणतं दान दिलं, दान की आम्हाला केलंय त्यांनी, दान दिलं आम्हाला. पण कोणतं दिलं, अक्षय, ज्याचा कधीही कुठलाही कशानेही नाश होत नाही. नाशाचे बरेच प्रकार आहेत. आश्रय नाश, परता नाश, स्वभाव नाश. पण तिकडे जायचं नाही का, जायचं तुम्ही म्हणले तर जाऊ, पण तुम्ही म्हणता विचार सागर सांगायला लागले काय नाही. चला पुन्हा ज्याचा देशाने नाश होत नाही, ज्याचा काळाने नाश होत नाही, ज्याचा वस्तूने नाश होत नाही, देश काल वस्तू भेद रहित असं जे आहे त्याला अक्षय म्हणतात. ज्याचा कशानेच क्षय होत नाही त्याला अक्षय म्हणतात. मग असं अक्षय स्वरूपाचं दान आम्हाला या साधूंनी दिलंय. मग अक्षय स्वरूपाचं दान कोणतं आहे, कृपादान केले संती कल्पाते सरे कल्पाते शरणा कल्पाते शरणा. कृपादान केले संती कल्पाते शरणा कल्पाते शरणा कल्पाते शरणा. कल्पांती ही सरेना कृपादान केले संती. त्याला ह्यांना अजून एक दुसरे सांगितलं साधू संतांनी केलेले आपल्यावर कृपेचं दान आहे. मी सांगत होतो अक्षयचं दान, पुन्हा अभयाचं दान, आणि यांनी सांगितलं तिसरं कृपेचं दान. अशा अनेक प्रकारचं दान साधू संतांनी तुम्हाला केलंय, तुम्हा आम्हाला दिलंय. हे साधूंनी संतांनी केलेले तुमच्या आमच्यावर उपकार आहेत. मग त्या उपकारातून आपण काहीतरी उतराई व्हावं. काय त्या उपकारातून आपण काहीतरी उतराई व्हावं म्हणून तर हा प्रयत्न आहे. पुण्यतिथी का करायची, त्यांनी केलेले आपल्यावर उपकार आहेत. मग त्या उपकारातून आपण उतराई व्हावं म्हणून पुण्यतिथी करायची. का उगा पैसा जास्त झालाय म्हणून घालायचाय नाही. साधूचे संतांचे आपल्यावर उपकार आहेत. महाराज साधू संतांच्या उपकारातून उतराई होण्याचा एवढाच एक मार्ग आहे. एकतर त्यांची पुण्यतिथी, त्यांचे उत्सव साजरे करावे, किंवा याहीपेक्षा साधू संत त्यांच्या उपकारातून उतराई होण्यासाठी बाकी अन्य काही नाही केलं
तरी त्यांनी जो मार्ग दाखवून दिलाय, त्यांनी जे धडे शिकवले, त्या धड्यावर किंवा त्या मार्गावर आपण चाललं म्हणजे त्यांच्या उपकारातून मार्ग लय दाट पेरलं का कांसाला बारीक पडते. विठाला 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 आहे का नाही? बरोबर, त्यांना मार्ग दावणी गेले आधी दयाने दे संत ते, पण आपल्याला संतावर नाही बोलायचं, आपल्यावर नामाकडे यायचे म्हणून थांबवलं, दुसरं काहीच नाही. हा पहा, हे साधू संतांनी केलेले आपल्यावर उपकार आहेत, श्री संत मीराबाईंनी केलेले आपल्यावर उपकार आहेत. महाराज खरे उपकार आहेत आपल्यावर मीराबाईंचे. जर श्री संत मीराबाई आपल्या या महासांगवी नगरीमध्ये येऊन वास्तव्याला राहिल्याच नसत्या तर महाराज मला वाटत नाही महासांगवी कराने असे सप्तेन होय एवढं अध्यात्म हे कळालं असतं, नाही गडे, नसतं कळालं आपल्याला. महाराज भक्ती काय, ज्ञान काय, वैराग्य काय असतं, काय काहीच नाही महाराज, आपल्याला हे कळलंच नसतं. कारण हे कळवून देण्याचं काम जर कोणी केलं असेल श्री संत मीराबाईंनी केले. हे तुमच्या आमच्यावर केलेले उपकार आहेत, हे उपकार आहेत. म्हणून त्यांच्या उपकारातून आपण उतराई व्हावं म्हणून हा सुंदर असणारा हा उत्सव, या उत्सवामधील माझ्या वाटेला आलेली ही प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा आहे. पहा, वारकरी संप्रदायानं पहिल्या दिवशीचा कीर्तनकार, उपांत्य दिवशीचा कीर्तनकार आणि काल्याचा कीर्तनकार बांधलेला आहे. कशाने? उपारण्यानं. उपारण्यानं सगळेच बांधलेले. हा, त्या कीर्तनकाराला काही आचारसंहिता घालून दिली. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं काय बोलावं, हे का नाही, उपांत्य दिवशीच्या कीर्तनकारानं काय बोलावं आणि काल्याच्या कीर्तनकारानं काय बोलावं. चला बाकीचं सांगत नाही. पहिल्या दिवशीच्या कीर्तनकारानं मंगल करावं असा आघात आहे. काय मंगल करा, बरं का बरं मंगल करावं? मंगल करण्याचा आघात का बरं घालून दिला? कारण मंगल त्यासाठी केलं जातं, आपण हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे परिसमाप्तीस जावं याकरता मंगल केलं जातं. बार काय नाही का? शास्त्र सांगतो अनुकूल विघ्न विनाश अनुकूल विशिष्टत्वम मंगलत्वम. मंगलाची व्याख्याच केली. काय व्याख्या आहे? आपण हाती घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे परिसमाप्तीस जावं याकरता आपल्या इष्ट देवतेला भजणं पूजणं, त्यांच्याकडून नमस्कार, त्यांच्याकडून आशीर्वाद घेणं, हे मंगल करणं आहे. त्याचे गुणानुवाद करणं हे मंगल करणं आहे. मग ते आशीर्वाद दिल्यानंतर आपलं कार्य निर्विघ्नपणे समाप्तीत जातं. मंगलाचे 3 प्रकार पडतात. लक्षात ठेवा, विचारीन. पहिलं नमस्कार स्वरूप मंगल, दुसरं लक्ष द्या, पहिलं नमस्कार स्वरूप मंगल, दुसरं वस्तू निर्देश रूप मंगल आणि तिसरं आशीर्वाद रूप मंगल. कोणकोणते सांगितले? नमस्कार, वस्तू निर्देश आणि आशीर्वाद. या 3 प्रकारचं मंगल शास्त्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नमस्कार स्वरूप मंगल कशाला म्हणायचं? आपल्या इष्ट देवतेला भजणं पूजणं, साष्टांग प्रणिपात करणं, साष्टांग दंडवत करणं याला नमस्कार स्वरूप मंगल म्हणतात. साष्टांग दंडवत कळतो का? अष्टांगेन सह इति साष्टांग. हा, म्हणजे जे आसन केल्यानंतर आपल्या शरीराचे 8 अंग जमिनीला टेकले जातात त्याला साष्टांग म्हणतात. आणि त्याच्या पुढं शब्द वापरला दंडवत. दंडवत म्हणजे सांगतो चला. दंड म्हणजे काठी आणि वत म्हणजे प्रमाणे, काठीप्रमाणे. काठीप्रमाणे म्हणजे कसं? आता चोपदाराच्या हातात काठी किंवा चला ते पोलिसाच्या हातात काठी, ही काठी अशी धरली, धरल्याच्या नंतर ती काठी सोडून द्यायची. ती काठी सोडून दिली रे दिली की ती काठी जमिनीवर पडत असताना ती कशी पडते? इकडून लागन, नाही, काठी पडत असताना ती विचार करत नाही, आपलं सर्वस्व त्या जमिनीला काय करते? समर्पित करते. ती कसल्या प्रकारचा विचार करते का? नाही, अगदी तद्वत त्या काठीप्रमाणे आपण सर्वस्व भावाने त्या संतांच्या चरणावर, भगवंताच्या चरणावर नतमस्तक होणे
यालाच म्हणतात नमस्कार स्वरूप मंगल. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, त्याला पुन्हा दुसरं मंगल सांगितलं, वस्तू निर्देश रूप मंगल. वस्तू म्हणजे भगवान परमात्मा. त्या भगवान परमात्म्याची दोन रूप, एक सगुण रूप आहे तर दुसरं निर्गुण रूप आहे. मग त्याच्या सगुण स्वरूपाचं वर्णन करणं वा निर्गुण स्वरूपाचं वर्णन करणं याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. आणि तिसरं सांगितलं आशीर्वाद रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल कशाला म्हणायचं? आपल्या भगवंताकडून किंवा आपल्या गुरुकडून आपण आशीर्वाद घेणं याला आशीर्वाद रूप मंगल म्हटलं. मग असं कुठलं तरी मंगल केलं पाहिजे किंवा संप्रदायानं दंड घालून दिला की भगवंताचं नाम मंगल आहे, मग मंगल असणाऱ्या नामाचं तरी चिंतन केलं पाहिजे. श्री विठ्ठलाचे नाम मंगल अमंगल उद्धारती. ते नाही, आज माझाच आवाज जाम आहे त्याच्यामुळे मलाच माझा सूर लागा नाही. श्री विठ्ठलाचे नाम मंगल. श्री विठ्ठलाचे नाम सांगण्याचं तात्पर्य भगवंताचं नाम हे मंगल आहे. मंगल म्हणून काहीतरी नामपर चिंतन करावं या हेतूनं अभंग आजचा नामपर या प्रकरणातील निवडला. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, मग अभंगाद्वारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नामाचं अलौकिकत्व प्रतिपादित करतात. काय प्रतिपादित करतायत? नामाचं अलौकिकत्व. मग नेमकं अलौकिक अलौकिक म्हणता महाराज, पण अलौकिक म्हणायचं कशाला? अलौकिक म्हणजे काय? तर त्या अलौकिकाची व्याख्या करत असताना किंवा अलौकिक त्याला म्हटलं जातं, शास्त्रकारांनी थोडीशी निकष सांगितले त्याचे. काही पहिलं निकष सांगितलं, जे सर्वसामान्याला कळत नाही त्याला अलौकिक म्हणा. काय सांगितलं? पहिलं निकष सांगितला, सर्वसामान्याला कळत नाही त्याला अलौकिक म्हणा. दुसरं, पंचमहाभूतामध्ये अडकत नाही त्याला अलौकिक म्हणा. आणि तिसरं सांगितलं, काळाची सत्ता ज्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणा. राहते ना लक्षात? पहिलं सांगितलं सर्वसामान्याला कळत नाही, दुसरं सांगितलं पंचमहाभूतात अडकत नाही, आणि तिसरं सांगितलं काळाची सत्ता त्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणा. मग जसे अलौकिकाचे निकष 3 सांगितले तसे अलौकिक ही जगतामध्ये 3 आहेत. कोणालाही आपण अलौकिक म्हणत नाही का? म्हणतो उठलं सुटलं कोणालाही अलौकिक म्हणत नाही दिग्विजय महाराज. कोणाला म्हणतो आपण अलौकिक? एक देवाला म्हणतो. देव कसा आहे? अलौकिक आहे. साधूला संतांना म्हणतो आपण काय? साधू संत कसे? अलौकिक आहे. देव वा साधू संतांचं नाम काय म्हणतो आपण? अलौकिक आहे. या तिघाच्या व्यतिरिक्त आपण दुसरं कोणालाही अलौकिक म्हणायला तयार. बरं, ते निकषाने सिद्धही होत नाही. मग निकषाने जे सिद्ध होतं त्यालाच अलौकिक म्हणा. मग आपण देवाला अलौकिक म्हणतो, साधूला अलौकिक म्हणतो आणि नामाला अलौकिक म्हणतो. हे तिन्ही निकष या तिघाकडे लागतात का? पहा, लागले तर यांना अलौकिक म्हणा, अन्यथा नाही. एका एकाचा विचार करा. देव अलौकिक म्हटलो, मग देवाच्या ठिकाणी हे तिन्ही निकष लागतात का? पहा जरा. वाटून गाठून खायचं का? एकट्यानेच खाणं बरं नाही. आणि माझी सवच आहे जरा थोडं बोललं कीर्तनातून तर कीर्तन करावं असं वाटतं. नाही तर काय, मग आपलं कंबर बांधायची 2 तास व्याख्यान ठोकायचं सोडून द्यायचं. चला, ही कीर्तनाची मर्यादा नाही. चला पहा, एक एक लक्षण आपण लक्षात ठेवू. पहिलं लक्षण सांगितलं, सर्वसामान्याला कळत नाही त्याला अलौकिक म्हणा. तुम्ही लक्षात ठेवायचं. टाळकरी मंडळी सगळ्या, कोणालाही विचारू शकतो, कोणाकडेही नंबर येऊ शकतो. पहिलं लक्षण सांगितलं, सर्वसामान्याला कळत नाही त्याला अलौकिक म्हणा. दुसरं लक्षण सांगितलं, पुरुष मंडळी तुम्ही,
पंचमहाभूतामध्ये अडकत नाही त्याला अलौकिक म्हणा. आणि तिसरं लक्षण सांगितलं महिला मंडळ, काळाची सत्ता त्यावर चालत नाही त्याला अलौकिक म्हणा. राहील ना लक्षात. आता आपोआपलं लक्षण आपण लक्षात ठेवलं तर आपलं लक्षण कीर्तनात आहे समजा, अन्यथा आपलं कीर्तनात लक्षण नाही असं राहील ना लक्षात. हा मग पहा, देवाच्या ठिकाणी ही तिन्ही लक्षणं जुळतात का पहा, निकष जुळतात का पहा. जुळले तर देवाला अलौकिक म्हणायला काही हरकत नाही, नाही जुळले तर म्हणता येणार नाही. मग पहिलं लक्षण केलं होतं काय, बोला कोण बरं की तू बोलती नाही कोण सांगू शकतं इकडं. म्हणजे ऐकतोस म्हण ना तू, विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठला. सर्वसामान्याला कळत नाही त्याला अलौकिक म्हणतात. मग देव तुम्हा आम्हाला कळतो का, माझा पुढचा प्रश्न आहे. देव स्वामीजी आपल्याला कळतो का, कळतो. बरं पुढचा प्रश्न, देव कळावा का मिळावा, मिळावा. देव काय आहे, मिळावा. स्वामीजी देव कळला पाहिजे, तो मिळालेलाच आहे महाराज. तो नाही असा ठाव नाही. काय काय आपल्या हृदयामध्ये तो नाही का, आणि तो जर आपल्या हृदयामध्ये नसता तर तुम्ही इथं बसले असते का. महाराज लगेच तयारी केली असती, चला बांबू सुतोई आणा. हा तो जर, कारण सांगितलंय शास्त्रकार सांगतं, घट घट बीच में राम रमया. प्रत्येकाच्या हृदयात सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो आहे का नाही. सर्वाच्या हृदयामध्ये मी आहे म्हणजे तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच. मग तो आहे गाड्या, परंतु नुसता असून चालत नाही. काय तो विशेषत्वाने कळला पाहिजे. मिळाला नाही तरी काय हरकत नाही, देव कळला पाहिजे. कळाला रे कळाला, मिळवायची गरजच नाही. आपल्याला तो प्राप्तच आहे, प्राप्ताचीच प्राप्ती करून घ्यायची. काय 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 अप्राप्ताची प्राप्ती नाही, प्राप्ताचीच प्राप्ती. पण आता उदाहरण सांगत बसाय वेळ नाही. चला विठ्ठल विठ्ठल. हो पहा तुम्ही, आपल्याला देव प्राप्तच आहे, पण प्राप्त असणाऱ्या देवाचीच आपल्याला प्राप्ती करून घ्यायची. महाराज ज्या साधू संतांनी प्राप्ती करून घेतली, मिळवलं कळवलंही. काय काही साधू संतांनी नवे सर्व साधू संतांनी देवाला कळवलं मिळवलं. मिळवल्यानंतर तो देव आपल्या पुरताच ठेवला नाही. मिळालेला देव, कळालेला देव तुमच्या आमच्या दारात येऊन तुम्हाला आम्हाला म्हणू लागले, काय देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, कोणी देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. घरा पुसोनी आयता, घरा पुसोनी देव लगे, देव लगे, देव लगे, देव लगे. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. काय आमच्या साधू संतांनी तो मिळालेला देव, कळालेला देव आपल्या डोक्यावर घेतला आणि डोक्यावर घेऊन तुमच्या आमच्या दारात येऊन म्हणू लागले, अरे देव घ्या, देव घ्या. आपले लोक लयच भारी ना, किती भारी. मग देव घ्या म्हणायला लागले तरी आपले लोक देव न लगे म्हणू लागले. देव न लगे, देव न लगे. महाराज तिथं जर एखादा दुसरा कुणी बाहेर बटाटे 40 रुपये किलो चालले तर गावात एखादा जर 20 रुपये किलो विकायला लागला तर महाराज त्याला तुडवून न्यायची तयारी लागल आपली. पण महाराज देव फुकट घेऊन येऊन साधू संत म्हणतायत घ्या घ्या, तरी आपण न लगे म्हणतो का. माझा प्रश्न आहे का देवाला न लगे म्हणतो. महाराज जरा पुढचं चिंतन करू का, मी जरा बोलू का पुढं. महाराज उलट देव करणाऱ्याला लोक नावं ठेवतात.
जर चांगला नवीन बघा तुम्ही, एखादा नवीन यंग पोरगा भजनाला लागू द्या, भजनाला लागलं आणि ते जर भजनाला येऊ लागलं, हा लय मोठा संत झाला भावा लगे. इथून सुरुवात होते का नाही. मला त्याचे मित्र कंपनी गावातले कुठं, आणि काहीला 40-50 वय झाल्यानंतर उपरती होते आपण परमार्थ करावा. काही परमार्थाला उशिरा लागले तरीही त्यांना काही लोक टोमणे मारतात. मला जर परमार्थाच्या वाटेनं चालला तरीही मला सांगा हे का बरं, काय कारण याचं एकच कारण, देव कळाला नाही म्हणूनच लक्षण केलं. सर्वसामान्याला देव कळत, आणि कळाला असतं तर बोलले असते का. ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी देव कळत नाही. बरं चला पुढं. पहिला निकष लक्षात आला, देव कळत नाही. आता दुसरं लक्षण सांगितलं होतं, नाही का लक्षात राहिलं. जाऊ द्या, तुमच्या लक्षात राहत नाही म्हणून आमचं बरं चाललंय. महाराज तुम्ही जर असं सगळंच लक्षात ठेवलं असतं तर बऱ्याच लवकर आम्हाला आमचे दुकानं बंद करावे लागले असते. हा, आमचे दुकानं जोरात चालले दिग्विजय महाराज. कशामुळं? तुम्ही ऐकता पण ऐकत नाही म्हणून. तुम्ही जर असं ऐकलं असतं, सगळंच लक्षात ठेवलं असतं, तर दुसऱ्या वेळेस ऐकलं की तिसऱ्या वेळेस म्हणलं असतात, हे बाबाला कट करा, पुन्हा पुन्हा तेच आहे, पुन्हा पुन्हा तेच आहे. बरोबर आहे ना. तुम्ही कट केलं असतं. ज्या अर्थी महाराज आम्ही 4-4 टिपणावर फॉर्च्युनर मध्ये फिरतोय, त्या अर्थी तुम्ही ऐकता पण ऐकत. हा, एवढं तुम्ही आपलं ऐकायचं म्हणून प्रोसेस म्हणून करताही नाही गडे. कीर्तन हे काय टाइमपासाची गोष्ट नाहीये. कीर्तन हे माध्यम आपल्या आत्मउद्धाराचं आहे, आत्मकल्याणाचं आहे. आणि याच्याकडं फाजील अपेक्षाही करत जाऊ नका. मला सध्या लोकांना फॅड लागले, महाराजांना खदा 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 हसवावा, झालं तेच कीर्तन चांगलं. मला तसल्याची तारीख रिकामी नाही. आणि ज्यांचे गाथापाठ, ज्यांचे वेदांत तयार, जे असे तात्विक चिंतन करणारे, त्यांना तारीख नाही. शोकांतिका आहे, शोकांतिका. चला, हे लटके ते रुचे साच कोणा न पचे. मला सांगण्याचा तात्पर्य हे कशामुळं, एकच कारण आहे, कळत नाही. सांगितलं काय, लक्षात ठेवत नाही तुम्ही पण ऐकत चला गडे. दुसरं लक्षण सांगितलं, आता तरी लक्षात ठेवा. दुसरं लक्षण सांगितलं होतं, पंचमहाभूतामध्ये अडकत नाही, त्याला अलौकिक म्हणा. मग देव पंचमहाभूतामध्ये अडकतो का? नाही. कस काय अडकल? कारण ही पंचमहाभूत त्याच्यापासून उत्पन्न झालेत. कुणापासून? भगवंतापासून. जे ज्याच्यापासून उत्पन्न होतं ते त्याचा नाश करत नाही, शास्त्र सांगतं. काय? जे ज्याच्यापासून उत्पन्न होतं ते त्याचा नाश करू शकत नाही. अजून सोपं, पुत्र पित्याचा नाश करील का? इकडं टोप्यावाले, पुत्र पित्याचा नाश करतो का? होय. तुमच्याकडे कसे? नाही. हा महाराज, नाही म्हणायची बी ताकद नाही, हो म्हणायची ताकद नाही. नाही म्हणाव तर पेपरला रोज एखादी तरी बातमी दिसती, इस्टेटसाठी बापानं पोराचा, आपलं मुलाने बापाचा पाहायला मिळतंय. जाऊ दे, ते अलीकडचा विषय नाही. पण हे शास्त्र आहे महाराज. ज्याच्यापासून उत्पन्न होतं त्याचा नाश करत नाही, नाही, नाही. हे त्रिकालबाद आबाधित आहे. मग भगवंताचा नाश किंवा भगवंताचा बाध हे पंचमहाभूत करतील का? ही पंचमहाभूत त्यांनी उत्पन्न केली. प्रमाण आहे काय? एकलेची न कंठे म्हणून याने केली निर्माण 14 भुवने. इंद्रचंद्र मेघ देव तारांगणे पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. निळोबाराय म्हटले. निळोबाराय म्हणतात की एकलेची न कंठे म्हणून या येणे. काय? एकल्याला करमत नव्हतं म्हणून त्यानं काय काय केलं? केली निर्माण 14 भुवने. कोणती 14 भुवन? खालची 7 भुवन आणि वरची 7 भुवन. खालची कोणती? अतल वितल सुतल तलातल रसातल पातळ महातळ. आणि वरचे भूर भुवर सुवर मोहर जनलोक तपलोक सत्यलोक. झाले का? हा, ही वरचे 7 आणि हे खालचे 7 मिळून ही 14 भुवन. पुन्हा इंद्र चंद्र देव मेघ तारांगणे.
ही सर्वची सर्व भगवंताने निर्माण केली. आणि आता आपल्याला जे पाहिजे ते पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने, या पदाला हायलाइट करा. काय पंचमहाभूते भौतिके भिन्ने भिन्ने हो. काय पंचमहाभूत पृथ्वी आप तेज वायू आणि आकाशी पंचतत्व त्याच्यापासून उत्पन्न झाले. मग ते त्याच्यापासून उत्पन्न झाले ते त्याचा नाश करतील नाही. चला पुढं. म्हणून लक्षण केलं पंचमहाभूतामध्ये देव अडकत नाही. झालं दुसरं लक्षण. आता तिसरं लक्षण होतं काय? अंगास. चला जाऊ दे, आता तुमच्या लक्षात राहणारच नाही, मीच सांगतो. ते म्हणते बाबा तुला आणलं कशाला? त्याच्यासाठी आणले. तूच सांग. हाय का नाही? हा, तिसरं लक्षण सांगितलं काळाची सत्ता त्यावर चालत नाही. मग देवावर काळाची सत्ता चालेल का? नाही चालू शकत. का? कारण काळरूपी गुमास्ता माझ्या देवानं ठेवलेला सालाचा गडी. काय 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 लक्ष देऊन ऐका. काय? काळरूपी गुमास्ता देवानं ठेवलेला सालाचा गडी. सालाचा गडी हे मी सांगत नाही, विश्वमाऊली ज्ञानोबा सांगतात. मियाची नियमिला साता काळू ग्रासित शे भूता, या भूतांचं ग्रासन करण्याकरता मियाची नियमिला साता. हा काळाचं नियमन मी केलंय. कोण म्हणतोय? भगवान परमात्मा. मग ज्या भगवान परमात्म्यानं या काळाचं नियमन केलंय त्याच्यावर काळाची सत्ता चालेल? नाही चालू शकत. बरं अजून पुढचं सांगू का? उदाहरण सांगतो. उदाहरण म्हणून इकडे लक्ष द्या. एखादा सालानं गडी एखाद्याच्या इथं. आता संतोष भाऊ तुमच्याकडे मी सालानं राहिलो, ठेवणार ना? नाही. यांना तर पहिल्याच ह्याच्यामध्ये रिजेक्ट केलं भाऊ आपल्याला. तेवढी बी लायकी नाही का आपली? विठ्ठल विठ्ठल. नाही आता तुम्ही ठेवणार नाही तर मी राहणार नाही, पण आपलं उदाहरण म्हणून घ्या ना. काय त्याला? पहा, मी तुमच्याकडे सालानं राहिलो, पण राहिल्यानंतर तुम्ही जे मला काम सांगाल ते काम मला करावं लागल. आणि अन्यथा तुम्ही सांगितलेलं जर मी काम नाही केलं तर तुम्ही काय म्हणणार? ए बावळ्या, मी सांगितलेलं काम करावं लागेल, तुझ्याच्यानं काम होत नसल तर खुर्ची खाली कर, दुसरी जागा भरतो म्हणाल की नाही? म्हणजे तुमची सत्ता, म्हणजे मालकाची सत्ता गड्यावर चालेल, पण गड्याची सत्ता मालकावर चालेल का? आणि उलट तुम्हालाच मी म्हणलं, हो मालक नाही नाही हे काम करा, तू म्हणते नाही बावळ्या देऊ का ठेवून? आहे का नाही? म्हणाल की नाही? जसं मग गड्याची सत्ता मालकावर चालत नाही, मालकाची सत्ता गड्यावर चालते, तसं हे काळरूपी गुमास्ता म्हणजे गडी आणि त्याचा मालक म्हणजे माझा भगवान परमात्मा आहे. त्या भगवान परमात्म्यावर काळाची सत्ता चालेल नाही. म्हणून तिसरं लक्षण केलं, काळाची सत्ता भगवंतावर चालत नाही. म्हणून भगवंत कसा आहे? अलौकिक आहे. काळाची सत्ता चालत नाही, पंचमहाभूतामध्ये अडकत नाही आणि सर्वसामान्याला कळत नाही. म्हणून देव कसा आहे? अलौकिक आहे. चला पुढं. दुसऱ्या नंबरला अलौकिक सांगितलं कोण? साधू संत. संत अलौकिक आहेत. मग संतांनाही तिन्ही लक्षणं जुळतात का? पहा, तीन लक्षणं जुळले तर संत अलौकिक. जुळून देतो. चला पुढं. पहिलं लक्षण सांगितलं सर्वसामान्याला कळत नाही. मग संत आम्हाला कळतात का? प्रश्न आहे माझा. कळतात? आणि जर संत आम्हाला कळाले असते तर आपण त्रास दिला असता? नाही. ज्या अर्थी आपण त्रास देतो त्या अर्थी संत कळत नाही. कळतात? अगदी ज्ञानोबारायापासून वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबा पर्यंत या, श्री संत मीराबाई पर्यंत या. काय समाजानं त्रासच दिला, त्रासच दिला. का? महाराज विश्वमौली ज्ञानोबारायांना तर मधुकरी मागून दिली नाही हो. मागितलेली मधुकरी खाऊही दिली नाही, त्याच्यामध्ये माती मिसळवली. सामान्य त्रास आहे हा. का दिला त्रास? याचं कारण एकमेव एक कारण आहे, ते म्हणजे फक्त कळाली नाही. म्हणून जाणीवपूर्वक विधान केले, सर्वसामान्याला संत कळत. महाराज संत कळणं इतकी सोपी गोष्ट नाही.
काय संत कळण्याकरता तुकोबराय म्हणले, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळ. दाम्राटाचं काम नाहीये ते. काय संत कळणं हे दाम्राटाचं काम नाही. संत कळण्याकरता सर्वप्रथम आपल्याला संत व्हावं लागेल, तेव्हा संत कळू शकतात. कोणाला भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकाशी. अनेकांना नाही कळू शकत भक्त, म्हणून लक्षण केलं सर्वसामान्याला संत कळत नाहीत. चला पुढं. बरं, पंचमहाभूतामध्ये संत अडकतात का? नाही. दुसरं लक्षण होतं पंचमहाभूतामध्ये अडकत नाही. मग संत पंचमहाभूतामध्ये अडकतात का? पाचही भूताचा विचार करा. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पाचही तत्वावर आमच्या साधू संतांनी विजय मिळवलाय. पाचही तत्वाचे उदाहरण देऊन जाईल. पृथ्वीवर विजय मिळवला माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायनं. चालविली झड भिंती, हरली चांग याची भ्रांती. आहे का नाही? म्हणजे भिंतीवर बसून भिंत चालवणं सोपी गोष्ट आहे नाही, पण त्या भिंतीला चालवलं की नाही. म्हणजे या पृथ्वीवर विजय मिळवला माझ्या ज्ञानोबरायनं. अजून उदाहरण सांगू. महाराज ज्ञानोबराय आजही समाधीमध्ये स्थित आहेत. म्हणजे आजही पृथ्वीमध्ये ज्ञानोबराय आहेत. ज्यांनी अनन्य भावाने शरण जाऊन समाधीला कान लावला त्यांना आजही समाधीतून ओंकार ध्वनी ऐकायला येतो. जवळचं उदाहरण आहे इसवी सन 19. देव घेतले दान बाबा बाळचंद, देव घेतले दान बाबा बाळचंद, धोरणी आधान बाबा बाळचंद, हृदयी धरोणी आधान बाबा बाळचंद, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंद, बाळचंद बाबा बाळचंद, बाळचंद बाबा बाळचंद. हृदयी घेतले ध्यान बाबा बाळचंद. समाधी बैसला हा, समाधी बैसला निर्वाण बाबा बाळचंद. म्हणजे आजही ज्ञानोबराय समाधीमध्ये स्थित आहेत, पण त्या समाधीतून आजही ओंकाराचा ध्वनी येतो. ओंकाराचा ध्वनी आजही येतो. फक्त तो ऐकण्याकरता तितका अनन्य लागल. जो अनन्य त्याला तो ध्वनी ऐकायला येतो. चला, मला सांगण्याचे तात्पर्य पृथ्वीवर विजय मिळवला माझ्या ज्ञानोबरायाने. दुसरं तत्व आलं पृथ्वी, आप म्हणजे पाणी. पाण्यावर विजय मिळवला माझ्या शांती ब्रह्मनाथ बाबाने. आपला पार्थिव देव पाण्यारूप केला. किंवा अजून पाण्यावर विजय मिळवला. आपल्या सर्वांच्या जवळचं उदाहरण वैकुंठवासी गुरुनाम गुरु राष्ट्र संत श्री भगवान बाबा. माझ्या भगवान बाबांनी पाण्यावर बसून 75 पाण्यावर आणि त्याच्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचावी हा पाण्यावर मिळवलेला विजय. बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी, बैसोनी पाण्यावरी वाचली ज्ञानेश्वरी. नारायणाचे कैवारी, नारायणाचे कैवारी, झाली कीर्ती चराचरी, झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा दावा, वैराग्य मूर्ती मंत्र, शांतीची शोभा
विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण. पहा आमचा विषय चाललाय जरा थोडं घासून. चला आई साहेबांना साष्टांग प्रणिपात करतो. आपल्या शेवेकडे वळतो. पहा विषय चाललाय काय की पंचमहाभूताची सत्ता साधूवर चालत नाही. पंचमहाभूताची सत्ता साधूवर चालत नाही. दुसरं उदाहरण सांगत होतो. पाण्यावर माझा विजय मिळवला माझ्या विश्वमाऊली ज्ञानोबरायांनी. दुसरं उदाहरण सांगितलं राष्ट्रसंत श्री भगवान बाबा. पाण्यावर बसून ज्ञानेश्वरी वाचवली. हे पाण्यावर मिळवलेला विजय. चला पुढं. पुन्हा पृथ्वी तेज तत्वावर विजय मिळवला कोणी? ज्यांचा आपण तेजोविलय दिन म्हणून वैशाख महिन्यामध्ये साजरा करतो. तेजोविलय दिन ब्रह्मचित कला मुक्ताबाई या तेज तत्वामध्ये आपला देह विलीन केला म्हणजे मिळवला. त्या तेज तत्वावर माझ्या मुक्ताबाईनं विजय मिळवला. किंवा अजून सांगू तेज तत्वावर विजय मिळवला माझ्या श्री संत वामनभाऊ महाराजांनी. त्यांच्या चरित्रात एक उदाहरण ऐकायला मिळतं, वाचायला मिळतं. मला ते सहज एका कारखान्याला गेले. ते फॅक्टरी, शुगर फॅक्टरी. ते कारखान्याला गेले. कारखान्यावर गेल्याच्या नंतर तिकडून समजा काही वारकरी, काही त्यांची साधक मंडळी घेऊन यायची होती. प्रार्थना केली त्या कारखानदाराला की बाबा आमचं तेवढं लेबर 2 दिवसासाठी पाठव. पण कारखानदार काय पाठवायला तयार नाही. मला ते म्हणले बर असं का? फक्त बाहूंच्या मुखातून एक शब्द, जाऊ दे तो असंच जळू दे. बघा आता काय. मला ते कारखान्यातून बाहेर पडले तसं कारखाना माग पेटला. काय मला सांगण्याचं तात्पर्य तेज तत्वावर विजय माझ्या वैराग्यमूर्ती वामनभाऊ महाराजांचा होता. चला पृथ्वी आप तेज तत्वावर विजय मिळाला भाऊंनी. चला पुढं. आता कोणचं तत्व राहिलं? पृथ्वी आप तेज वायू तत्वावर विजय मिळवला कोणी? अनेक उदाहरण आहेत. माझ्या वायू तत्वावर विजय मिळवणारे तुकोबर आहेत. आपला देह घेऊन निजधामा गेले आहे का नाही? वायू तत्वावर विजय मिळवला. परत आकाश तत्वावर त्यांचंच उदाहरण आहे. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा म्हणजे आकाश तत्वावर विजय मिळवला माझ्या तुकोबारायांनी. पृथ्वी आप तेज वायू आकाश या 5ही तत्वाचा विचार केला तर 5ही तत्वावर आमच्या साधू संतांनी विजय मिळवलाय. विजय म्हणजे 5ही तत्वाची सत्ता साधूवर चालत नाही. चला आणि तिसरं लक्षण केलं काळाची सत्ता त्यावर चालत नाही. मग साधूवर काळाची सत्ता चालते का? साधूवर काळाची सत्ता चालत नाही. कारण तुकोबरायांची अनेक प्रमाण आहे. तुकोबराय तर म्हणतात की तुकाराम तुकाराम घेता कापे यम. काय ज्यांचं नाव घेतल्यानंतर यम जो काळाचं नियमन करणारा तो यम आहे तो यम थरथरा कापतो. कधी? जर हे तुकोबरायांचं नाव घेतलं तर
एवढंच नाही, तुकोबराय म्हणतात जगाला ग्रासन करणारा काळ आहे, पण तो आमच्या घरी काळ गुलाम सलाम करी, तो कया घरी राबतसे. हो, तुकोबराय म्हणतात आमच्या घरी तो राबतोय, निस्ता राबतच नाही, आम्ही त्याच्या माथ्यावर पाय दिलाय. काय केलाय? जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. आम्ही त्या जगाला ग्रासन करणारा काळ, पण त्याच्या माथ्यावर आम्ही काय दिलाय? पाय दिलाय. म्हणजे काळाची सत्ता साधूवर चालत नाही नाही नाही. तिन्ही लक्षण आले लक्षात. काळाची सत्ता चालत नाही म्हणून संत अलौकिक आहेत, पंचमहाभूतामध्ये अडकत नाहीत म्हणून संत अलौकिक आहेत, सर्वसामान्याला संत कळत नाहीत म्हणून संत अलौकिक आहेत. तिन्ही लक्षणाने युक्त झालं संत अलौकिक आहेत, अलौकिक आहेत, अलौकिक आहेत. आणि आता राहिलं कोण? नाम अलौकिक. मग नामाच्या ठिकाणी ही तिन्ही लक्षणं जुळतात का? पहा, पहिलं लक्षण केलं सर्वसामान्याला कळत नाही, मग सर्वसामान्याला संत कळतात का? आपलं संताचा विषय झाला. नाम कळतं का? नाही. आणि जर नाम कळाला असतंच तर महाराज आपण नाम घेतलं असतं की नाही? ज्या अर्थी आपण नाम घेत नाही त्या अर्थी नाम आपल्याला कळत. बरं जाऊ द्या, इतरत्र काही काम कार्य करत असताना नका का घेणार? कारण का शेती करायला लागलो, शेतीमध्ये महाराज एका वेळी अंतःकरणाची वृत्ती एकच काम करते. अनेक काम करायला गेलो तर फारसं धड काम होत नाही. शास्त्रच सांगतं एका वेळी अंतःकरणाची वृत्ती ही एकच चांगलं पैकी काम करू शकते. अनेक काम जर एकाच वेळी करायला घेतले तर जुळतात का? शतावधानी माणूस लागतो त्याला. हा महाराजांनी सांगितलं माणूस कसा लागतो? शतावधानी. तेव्हा ती काम जमतात त्याला, पण तरीही जमतीलच याची शाश्वती नाही. कारण शास्त्र सांगतं अंतःकरणाची वृत्ती एकाच वेळी एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित झालं तरच काम होतं उत्कृष्टतेने, है की नाही? मग तसं महाराज आम्ही आता शेती करायला लागलो, शेती करता करता खुरपीत जर तुमचं नामचिंतनात गुंतलो, खुरपिता तण दिलं सोडून धानच काढलं तर त्याच्यामुळे आम्हाला कामात काय नामचिंतन करता येत नाही, करणं होतही नाही. नका करू कामात. घरी आल्यावर घरी बसल्यावर तरी घरी बसल्यावर काय ते बाबड्याचे लेकरं असतात, इकडून राडा तिकडून राडा. बरं नका करू. घरी बी आल्यावर कमीत कमी सुंदर असं मीराबाई संस्थानवर मंडप दिलाय, सप्ताह ठेवलाय, त्या पांडुरंग महाराजाचं कीर्तन आहे, कीर्तनात येऊन बसल्यावर तरी. पण मनात बी आलं नाही की ज्यावेळी विठ्ठल विठ्ठल चाललंय त्यावेळी विठ्ठल विठ्ठल करावं, हातानं टाळी वाजवावी का? वाटलं? बरं खरं बोला, तुमच्या आपलं माझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगा, वाटलं का तुम्हाला? नाही का? का नाही वाटलं? कारण एकच आहे, नाम कळत. महाराज वरडू सांगतय म्हणा म्हणा म्हणा. महाराज तुकोबराय तर याही पुढे जाऊन सांगतात लागोनिया पाया विनिवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. महाराज तुकोबरायांनी म्हणावं लागोनिया पाया. महाराज तुकोबरायांनी आपल्या पायाला लागावं इतके पवित्र आपले पाय आहेत. होय, तुकोबरायांनी आपल्या पायाला लागावं, आपल्या चरणाला लागावं इतके आपले चरण पवित्र आहेत. नाही महाराज, पण आपल्याला त्याची जराही वाटत नाही. वाटते का? नाही वाटत. मला सांगण्याचं तात्पर्य की साधू संत पाया पडून हात जोडून विनंती करून सांगतायत की नाम घ्या नाम घ्या, तरीही आपण नाम घेत नाही. याचं एक क्षुल्लक कारण आहे की आपल्याला नाम महत्व कळत नाही, म्हणून लक्षण केलं सर्वसामान्याला कळत नाही. चला दुसरं लक्षण केलं पंचमहाभूतामध्ये अडकत नाही. मग पंचमहाभूतामध्ये नाम अडकत का? नाही. पाचही तत्वाचा विचार करा महाराज. हे पाचही तत्व ज्या वेळेस लय पावतात, नष्ट होतात, नाहीशे होतात, त्यावेळेस ते एकामध्ये लय पावतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो. बारक्या इकडे बघ रे, कितवीला आहे तू? 7वीला आहे. हा 7वीला म्हणल्यावर तुला माहित आहे. मला सांग
पृथ्वी किती टक्के आणि पाणी किती टक्के? 5वीच्याच भूगोलमध्ये गेले ते. हा, कोण सांगू शकतं? इकडं पृथ्वी किती टक्के आणि पाणी किती टक्के? कोण सांगू शकतं? हा, सांग, बिंदास सांग. इकडं नाही, खाली बसलेले. पृथ्वी किती टक्के आणि पाणी किती टक्के? ते म्हणले वरच्यालाच बॉम्बला तयार आहे ना, आपलं कुठं मोठं कान मांडावं. असंच ना? नाही, सोपं आहे की हो. 5वीच्याच भूगोलामध्ये गेलं. 29% पृथ्वी आणि 71% पाणी. काय लक्षात ठेव. आता जाऊन भूगोल बघ. पाहिलं भूगोलमध्ये आहेच आहे, प्रत्येक भूगोलमध्ये आहे. प्रत्येक कितवीच्या भूगोलमध्ये जा. हा, काय 71% पाणी आणि पृथ्वी 29%. ज्यावेळेस पृथ्वीचा ऱ्हास होतो, पृथ्वी नष्ट होते, त्यावेळेस संपूर्ण पृथ्वी ही जलरूप होते. जिकडं पाहो तिकडं पाणीच पाणी, पाणीच पाणी दिसायला लागतं. जिकडे तिकडे पाणीच पाणी, खळखळणारे झरे. आम्हाला 4थीला कविता होती बरं ही. आता मला कविताचा मी जरा पहिला नादिक होतो, कारण जरा थोडं म्हणायचं अंग होतं मला पहिल्याचपासून. ते मग मी 4थीला होतो तेव्हा मला 7वीच्या कविता पाठ होत्या. घननीळ सागराचा घननाद येतो कानी, घुमती दिशा दिशात. हो, ते म्हणून आहे बरं का या स्टेजवरून. पण ते जुनं आठवतं कधी कधी वेळे प्रसंगी. हा, मला सांगण्याचं तात्पर्य की जिकडं पाहो तिकडं पाणी 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 दिसतं. बरं, ते पाणीही खूप काळ राहतं का? नाही, पाणी खूप काळ राहत नाही. तिथं वडवानळ नावाचा अग्नी प्रज्वलित होतो आणि त्या पाण्याचं शोषण करून घेतो. मग जिकडं पाहो तिकडं फक्त अग्नी अग्नी अग्नी. अग्नीही खूप काळ राहत नाही. मग तिथं भयान असा मोठा वारा सुटतो आणि त्या वाऱ्यामध्ये तो अग्नी देखील शांत होऊन जातो. फक्त राहतो वायू. वायूही खूप काळ राहत नाही. वायूही त्या आकाश तत्वामध्ये विलीन होऊन जातो. ते राहतं फक्त काय? आकाश आकाश आकाश. सगळीकडं जिकडं पाहो तिकडं फक्त पोकळी पोकळी पोकळी. सगळी पोकळीच पोकळी दिसायला लागते, म्हणजे आकाश दिसतं. म्हणजे पहा, पृथ्वीपेक्षा व्यापक पाणी, पाण्यापेक्षा व्यापक अग्नी, अग्नीपेक्षा व्यापक वायू, वायूपेक्षा व्यापक आकाश. पण माझे ज्ञानोबा म्हणतात आकाशापेक्षाही व्यापक गगनाहुनी वाढ. गगनाहुनी वाढ नाम हे गगनाहुनी वाढ. नाम हे गगनाहुनी. ज्ञानदेव पूसे निवृत्तीशी ताड. ज्ञानदेव पूसे निवृत्तीशी ताड. गगनाहुनी वाढ. नाम हे गगनाहुनी वाढ. नाम आहे ज्ञानदेव पूसे निवृत्तीशी ताड. देव पूसे निवृत्तीशी ताड. गगनाहुनी वाढ. नाम आहे गगनाहुनी वाढ. नाम आहे. म्हणजे ज्ञानोबा सांगतात की गगनाहुनी वाढ नाम आहे. सर्वात व्यापक तत्व म्हणजे आकाश आहे, त्यालाच गगन म्हणतात. आणि त्या गगनापेक्षाही वाढ असणार नाम आहे. मग ते नाम ह्या पंचतत्वामध्ये अडकेल नाही, म्हणून लक्षण केलं पंचमहाभूतामध्ये हे नाम अडकत नाही नाही नाही. चला पुढं. बरं, काळाची तरी सत्ता या नामावर चालते का? या काळाचा नियमन करणारा यम आहे. आणि मगच यांनी सांगितलं की तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. हे तुकोबारायांच्या नामाचा महिमा आहे. तसं आजच्याही या नामाचा महिमा आहे की जिथं नाम चाललेलं असतं, जिथं नामघोष होतो, तिथं काळाची सत्ता चालत. कारण स्वतः यम आपल्या दूतांना सांगतो, यम सांगे दूता तुम्हा नाही ते सत्ता. पण कुठं?
जेते होय हरी कथा सदा घोष नामाचा. जिथे हरी कथा चालली, जिथं भगवंताच्या नामाचा जयघोष होतोय, तिथं तुम्हाला सत्ता नाही. नाही नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. म्हणा नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. तया नामधारकाच्या शिवा. सुदर्शन घरटी करे भोवती, घरटी करे भोवती. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. नका जाऊ तया घरटी करे भोवती, भोवती. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. जिथं नामधारक राहत आहेत, जिथं नामचिंतन चाललंय, तिथं तुम्ही त्या गावाच्या शिवेला देखील जायचं नाही. म्हणजे काळाची सत्ता नामधारकावर किंवा जिथं नाम चाललंय तिथं चलत नाही. नामावर काळाची सत्ता चालत नाही. नाही म्हणून नाम कसं आहे? अलौकिक आहे. मग हे असं अलौकिक स्वरूपाचं असणारं नाम तुकोबाराय म्हणतात की अलौकिक स्वरूपाचं असणारं नामचिंतन जर आपण केलं तर त्या नामचिंतनाने काय होणार नाही? काय नो हे केले काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता एका चिंतिता विठ्ठल सर्व साधनाचे सर्व साधनाचे सार. एका चिंतिता एका चिंतिता विठ्ठल एका विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल एका चिंतिता विठ्ठल सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार. काय नो हे केले काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठली. तुकोबारायनं व्यतिरेकानं प्रश्न विचारला. का हो? तुकोबाराय म्हणतात का हो, जर आपण नामचिंतन केलं, एका त्या विठ्ठलाचं चिंतन केलं, तर त्या चिंतनानं काय होणार नाही? काही होऊ शकतं. काही होऊ शकत नाही असं नाहीच, काहीही होऊ शकतं. काय काय होऊ शकतं बघा. आपण बारकाईनं जरा या मृत्यूलोकाचा विचार केला तर लक्षात येईल. काही शक्यातल्या शक्य घटना घडताना आपल्याला या मृत्यूलोकात दिसतात. काही अशक्यातल्या शक्य घटना घडताना आपल्याला मृत्यूलोकात दिसतात. काही शक्यातल्या अशक्य घटना घडताना दिसतात, तर काही अशक्यातल्या अशक्य. लक्षात आलं का? कोटी. पहिलं शक्यातल्या शक्य घटना, दुसऱ्या अशक्यातल्या शक्य घटना, तिसऱ्या शक्यातल्या अशक्य घटना आणि चौथ्या अशक्यातल्या अशक्य घटना. पण ह्या 4 घटना आज नाही, मी पुन्हा येईन. विठ्ठल विठ्ठल बघू पुन्हा कधी योग आला तर. काहीला आलं रियन्स, काहीला आलीच नाही, जाऊ द्या. आमचं असंच असते. बघू पुन्हा कधी योग आला तर या गोष्टीचा विचार करू बरं का. अशा 4 प्रकारच्या घटना पाहायला मिळतात. पण या 4ही प्रकारच्या घटना केवळ आणि केवळ आमच्या भगवंताच्या नामचिंतनाने होतात. म्हणून तुकोबाराय म्हणतात काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. अहो एवढंच नाही तर हे नाम चिंतन सर्व साधनाचं सार आहे.
सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. ह्या संसार रूपी समुद्र तरुण जायचा असेल तर हा संसार रूपी भवसमुद्र तरुण जाण्यासाठी फक्त एक नाव गरजेची. ती नाव कोणती तर ती नाव नामाची. मग कोणत्या नामाची? ज्याला हात असतील त्यांनी हात वर करा आणि एकदा ते नामचिंतन करा. विठोबा काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. येतामती येत अवकाश. माझ्या मतीप्रमाणे अभंगाचा पहिल्या चरणाचा आशय तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघू पुन्हा कधी योग आला तर आठवण करून द्या. आपण हाच अभंग घेऊन चिंतन करू. मागच्या वेळेसही तुम्हाला शब्द दिलता पण तुम्ही आठवणच करून दिली नाही. पण तो प्रसंग अवधान वेगळं होतं. आज प्रसंग अवधान वेगळं आहे. हा, कारण आजचा कीर्तनकार मागवा सांगितलं बांधलेला आहे. पहिल्या दिवशीचा कीर्तन मंगल करावं नामपर बोलावं असं बांधलेलं आहे. म्हणून होईल तेवढं आपण थोडंसं नामाचं अलौकिक महत्व, अलौकिक कशाला म्हणतात एवढं पाहण्याचा आपण जरा जास्तीचा विचार केला. असो, पुन्हा कधी योग आला तर आपण बाकीचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा वैकुंठवासी भगवती माता मीराबाई यांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. वैकुंठवासी सद्गुरू भगवान बाबा वामन भाऊ महाराज, सद्गुरू भीमसिंह बाबा, सद्गुरू रामदास बाबा, स्वानंद शिकवणेवासी सद्गुरू जोग महाराज, बंकट स्वामी महाराज यांच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. अखिलकोट ब्रह्मांड नायक पंढरीश परमात्म्याच्या चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. आणि माझ्या सेवेला इथंच पूर्णविराम देतो. आवर्जून उपस्थित असणारी सर्व गुणीजन गायक वादक मंडळी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, अगदी महाराज यांच्यासोबतच आम्ही आपलं यांच्या चाली ऐकून बसविलेले आहेत. कारण ही सगळीच मंडळी, दिग्गज मंडळी आज कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. यांना कोटी कोटी प्रणाम आणि झालेली सेवा यांच्या चरणावर विनम्रतेने नतमस्तक होऊन समर्पित करतो. आणि माझ्या वाणीला इथंच पूर्णविराम देतो. पुनश्च एकदा झालेली सेवा आवर्जून. अगदी आईसाहेब खूप दूर होत्या तरीही कार्यक्रमासाठी धावत्या वेळेमध्ये अगदी धावत का होईना आल्या. त्यांच्याही चरणावर झालेली सेवा समर्पित करतो. नाहीतरी त्यांचं असणारं माझ्यावर नितांत प्रेम आहे. अगदी आपल्या जितकं बंधूवर प्रेम आहे अगदी बंधुवत माझ्यावर प्रेम करतात. असो, हा प्रेमाचा संबंध हे ऋणानुबंध असेच वृद्धिंगत होत राहावेत हीच भगवत चरणी आणि या साधू संतांचरणी प्रार्थना करतो आणि इथंच थांबतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज, माऊली जय ज्ञानेश्वर माऊली, जय ज्ञानेश्वर माऊली. म्हणून तुका म्हणे जपा, 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 तुका म्हणे जपा. हे मंत्र त्रिअक्षरी सोपा, मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार.
सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सारवा म्हणता स्त्री अक्षरी सोपा म्हणता ती अक्षरी सोपा सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सर्व साधनाचे सार सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार भव सिंधू तरी पार वा भव सिंधू तरी पार ये भव सिंधु भव सिंधु भव सिंधु भव सिंधू उतरी पार पार भव सिंधू भव भव सिंधू भव सिंधू उत्तरी उतरी 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 पार बाबा आवाज चला नाही काय
विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय मिळाले पुढे वेडे वाकुडे उत्तरे क्षमा पराध महाराज हा नाही विचारला अधिकार मी आपला क्षमा पराध ज्ञानेश्वरा पायापैकी करा क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम 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 जागेवर बसा. श्री संत मीराबाई आईसाहेब यांचा चालत असलेला पुण्यतिथी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 27वे. आज या प्रथम दिवशी श्री संत भगवान बाबा संत वामन भाऊ महाराज श्री संत गुरुवर्य भीमसिंह महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने श्री पांडुरंग महाराज शास्त्री डोंगरेश्वर संस्थान करंजवन यांनी फार नामाचं महत्त्व सांगितलं. महाराजाला वाटलं असेल मी अर्धा तास शेवटी आले पण मी लाईव्ह कीर्तन ऐकत होते. सुरुवातीपासूनच लाईव्ह ऐकलंय. आमचे कश्यप कुमारजी सांगळे यांनी फार चांगलं काम केलंय. बारामतीचं एक लग्न होतं 6 वाजता ते केलं, निघालून लाईव्ह मोबाईलमध्ये पाहत होतो. मला मुंबई पुणे महाराष्ट्रातून फोन येत आहेत, आईसाहेब तुमचा सप्ताह मी लाईव्ह पाहतोय. म्हणजे बघा सध्या इंटरनेटचा काळ आणि जमाना किती बदलला आहे, जग कुठं गेलेलं आहे. गल्लीत बसून दिल्लीत काय चाललं हे आपल्याला याच्याद्वारे कळतंय सोशल मीडियामुळं. तेव्हा आपल्या महाराजांनी फार सुंदर कीर्तन केलं. यावर्षी आपल्या सप्ताहामध्ये महादेवाचं मंदिराचं बांधकाम चालू आहे. महादेवाची पिंडही बसवायची, पंचकुंडी महायज्ञ. आपल्या माताजीचीच इच्छा होती की संस्थांवर महादेवाचं मंदिर बनवायचंय, पंचकुंडी यज्ञ करायचा आहे. आणि आज संत मीराबाई आईसाहेबाच्या फोटोच्या आपण गावामधून प्रतिमेची मिरवणूक काढली, हेही माताजीने सांगितलं. त्यामुळं सर्व गावच आज मिरवणुकीमध्ये सहभागी होतं. फार आनंदामध्ये लोकांनी ती मिरवणूक काढली. आणि डोंगरेश्वर हे म्हणजे श्रद्धेचं ठिकाण. आजूळ आमचं करंजवन आणि आम्ही डोंगरेश्वर संस्थांवरूनच शाळेत जायचो. तेव्हा 4थी 5वीला असल्यापासून डोंगरेश्वरावरची श्रद्धा आमचं ती होतीच भक्ती. पण माझ्या अगोदर माताजीने महादेवाची भक्ती केलेली ते डोंगरेश्वर संस्थान आणि त्या संस्थांवर कीर्तनरूपी पुष्प पहिल्यांदाच आपले पांडुरंग महाराज यांनी फार सुंदर असं शास्त्रींनी कीर्तन केलं. अभ्यास फार सुंदर आहे. त्यांच्या अगोदरचे महाराज आदरणीय श्री हरिभक्त परायण वैकुंठवासी रामदास महाराज बाबा यांचे आमचेही संबंध फार चांगले होते. आणि महाराजांना गादीवर बसवताना सुद्धा आम्ही हजर होतो. नेहमी जाता येता प्रेम असतं. तेही आम्हाला बंधुतुल्यच आहेत. आणि महाराष्ट्रभर त्यांचेही कार्यक्रम फार छान असतात. त्यांनाही पुढं तारीख रिकामी नव्हती पण आज त्यांनी दिली, आले. त्याबद्दल आपल्या श्री क्षेत्र मीराबाई संस्थान महासांगवी कवडवाडी यांच्याकडून त्यांना खूप खूप धन्यवाद. पुढे भविष्यात असेच येत राहा. आजच्या आमच्या महाराजांचे यजमान श्री लालचंद राम गर्जे कॉन्ट्रॅक्टर आणि श्री योगेश सानप ग्रामपंचायत सदस्य हे दोघंजण आमच्या आजच्या महाराजांचे यजमान होते. सकाळचा नाश्ता वालाजी भानुदास गर्जे, आसाराम नारायण सानप आणि भागवत अंबादास गर्जे यांचा झाला. दुपारची पंगत कडभनवाडीची झाली. संध्याकाळची पंगत मोहन निवृत्ती गर्जे, गणेश रावसाहेब फुंदे, गिननदेव वनवे, फौजी बहाळा, बाबासाहेब केरबा जायभाई यांची. आजचा जागर पाटोदा माळे गल्ली महासांगवी भजनी मंडळ. उद्या सकाळी ठीक सकाळी 6-7 वाजता ज्ञानेश्वरी पारायण आहे. नंतर गाथा भजन होईल. आणि 11 ते 1 आपलं जे शिवमहापुराण आहे, महाराष्ट्रात ज्यांचं खूप नाव आहे अशा अंजलीताई केंद्रे, उद्या त्यांना लांब कार्यक्रम असल्यामुळं 11 ते 1 शिवमहापुराण आहे. त्या शिवमहापुराणाला या. त्याच्यानंतर हरिपाठ आणि ठीक रात्री 8:30 ते 10:30 कीर्तनाचा टाईम थोडासा आपण चेंज केला आहे. 8:30 ते 10:30 या टायमामध्ये आपलं कीर्तन होईल. त्याचा अवश्य लाभ घ्या. कुमारी श्री हरिभक्त परायण नंदिनीताई महाराज मैंद म्हणजे आपल्या संस्थांवरच्याच विद्यार्थिनी आहेत. नंदिनीताईचं सुद्धा उद्या सुंदर असं कीर्तन होणार आहे. उद्याचे यजमान श्री आसाराम सानप, श्री नागरगोजे श्रीमंत विलासराव
माऊली कॉम्प्युटर टायपिंग पाटोदा. उद्याचा नाश्ता दिनकर रघुनाथ गर्जे साहेब, तसेच विशाल बाबासाहेब गर्जे, नवनाथ हिराजी गर्जे. उद्या दुपारची पंगत गांधणवाडी नपरवाडी. उद्या संध्याकाळची पंगत हिम्मत लानबा सानप. माजी सरपंच डॉक्टर बिभीषण किसनराव गर्जे, अशोक रामराव गर्जे, हरिभाऊ भाऊराव गर्जे, राधाकिसन भानुदास गर्जे फौजी. गांधणवाडी नपरवाडी गीतेवाडी उंबरहिरा उद्याचं भजनी मंडळ. शोभा अंबादास नागरगोजे बीड यांनी 5,000 रुपये देणगी दिलेली आहे, तरी त्यांना धन्यवाद. या ठिकाणी रोजच्या कार्यक्रमाचा सर्व मंडळींनी लाभ घ्यावा. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज भगवान बाबा की जय. मीराबाई महाराज की जय. आणि महिला मंडळ उद्या सुद्धा या शिवपुराणाला कीर्तनाला सर्वांनी उपस्थिती लावा आणि ठीक 8:30 वाजता या.